पारशिवनी वन विभाग सीमा के नेउलवाड़ा ग्राम के पास खेत में काम कर रहे किसान रवि कवड़ू काल सरपे उम्र 38 वर्षीय को बाघ ने अपना शिकार बनाया, जहां किसान की मौके पर ही मौत होने की घटना शनिवार की सुबह हुई। घटना की जानकारी मिलते ही पारशिवनी पुलिस घटनास्थल पर पहुंचकर घटना में मृतक का शव लेकर ग्रामीण अस्पताल में दाखिल करवाने पहुंची। मिली जानकारी के अनुसार किसान रवि कालसप्रे और उसकी पत्नी दोनों शनिवार की सुबह खेत में काम कर रहे थे। अचानक बाघ ने किसान के ऊपर हमला कर उसे घसीटते हुए ले गया, जहां उसकी बाघ के हमले मृत्यु हुई। ऐसे ही घटना की जानकारी आस पड़ोस के गांव में पहुंची। बड़ी संख्या में घटनास्थल पर भारी भीड़ जमा हुई। तभी पारशिवनी पुलिस ने घटनास्थल से बाघ के हमले में शिकार हुए रवि की लाश को आनन फानन में अस्पताल ले गए। इसी बात को लेकर पुलिस और स्थानिकों में बड़ा बवाल हुआ, जहां पुलिस के वाहन के सामने स्थानिक पुलिस को घेर लिया था। वन विभाग के अधिकारी जब तक घटनास्थल पर नहीं आते तब तक लाश घटनास्थल पर ही रखी जाए, इस तरह की मांग की जा रही थी। घटनास्थल का माहौल देखकर पुलिस प्रशासन के आला अधिकारियों को दल बल के साथ घटनास्थल पर बुलाया गया, जहां स्थानिक ओर से पुलिस के बीच लाश को लेकर भारी बहस तनातनी का माहौल दिखाई दे रहा था। बाघ के हमले में किसान की मौत होने पर जानकारी मिलने पर भी घटनास्थल पर वन विभाग के आला अधिकारी घंटों तक नदारद दिखे, जिससे वहां जमी हुई भीड़ में गुस्सा दिखाई दिया। जबकि आनन फनान में पुलिस ने वन विभाग की गैर मौजूदगी में ही घटनास्थल से घटना में मृतक की लाश को उठाकर ले गए, जिससे पुलिस विभाग के खिलाफ लोगों में और भी गुस्सा दिखाई दिया, जिससे पुलिस वाहन को स्थानिकों ने रोककर अपना विरोध जताया। तुमचं काय मत आहे? तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला फॉरेस्टवाले पाहिजे. फॉरेस्टवाल्याने पंचनामा केल्याशिवाय लाच नाही उचलू शकत. काही मर्डर नाही झाला. येतं मर्डर झालाय का वाघाने धरलेली केस आहे. आम्हाला न्याय पाहिजे. पहिले आज काय पकडलं, उद्या आम्हाला पकडलं. आम्ही वावर नाही करून तर खाऊन का खाऊन यायला ड्युटी आहे. हे पगार कधी न्यायच्या बायकांना आम्ही का खाऊन हे देणार आहेत का आम्हाला? आमच्या लेकरं बाहेर पोचणार आहेत का हे लोक? आम्हाला या गोष्टीचा न्याय पाहिजे. यायला खाऊन लाच खाऊन पाठवली यायने. आमची मागणी एकच आहे, लाच वापस आणा आणि फॉरेस्टवाल्याने बोलवा येतं आणि पंचनामा झाल्याशिवाय यायला हात नाही लावा. काही येताना वाघाले आपली बंदोबस्ती लावणी, वाघाले या लोकांना सोडले बंदोबस्ती लावणी. या न्याय पाहिजे आम्हाला. आता बाईला बी न्याय पाहिजे. तिथे लहान लहान लेकरं का करायचे बाई का खाईन आणि दोन नवरा कमावणार आहे. बाईला बी न्याय पाहिजे. एवढं विचार करून राहिले का हे लोक? एक वाट मेला जंगलात हातकडे टाकते पूर्ण नेते आणि आपण लोकांना मारला का आज सकाळी शनिवारी वाघाने एका शेतात जीवनशी मारलं. तर त्यानंतर मात्र पोलीस विभागाने तात्काळ ती लाश घेऊन पसार झाले. पण परिवारातील एका सदस्याला ती लाश न दाखवता न पंचनामा करता कुठल्याही प्रकारची कारवाई न करता ते घेऊन गेले. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात रोष दिसून येत आहे. महिला वर्ग पोलीस विभागाविरोधात आणि वन विभागाविरोधात चिडलेले असून वन विभाग आतापर्यंत घटनास्थळी दाखल झाल्याने लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. अनेक दिवसापासून या भागामध्ये वाघ असताना वन विभाग मात्र या इकडे येऊन पाहत नाही आणि सांगितल्यानंतरही इथे वन विभाग कारवाई करीत नसल्याने आज लोकांमध्ये रोष आहे वन विभागाविरोधात. पण वन विभाग हा त्या नागरिकांच्या जीवावर उठला असले दिसून येत आहे. त्यामुळे येथील नागरिक जोपर्यंत वन विभाग आणि पोलीस प्रशासन ही लाच परत करत नाही तोपर्यंत येथून कुठल्याही प्रकारची वाहन अथवा पोलीस कारवाई जाणार नाही असा निश्चय केलेला आहे. मी रुपेश खंडारे, DCN न्यूज, पारशिवनी. पारशिवनी से रुपेश खंडारे की रिपोर्ट।